तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनांचे संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा अपडेट हे 1 जानेवारी 2026 रोजी तुमच्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे. बघा, न्यू इयर निमित्त सर्व जे काय आता बांधव असणार आहे, जे निराधार व्यक्ती असणार आहे, जे आता निराधार व्यक्ती असणार आहे, त्यांना आता आनंदाचा बोनस सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, सर्व निराधार लाभ त्यांनी आता डायरेक्ट अपडेट इथे केलेला आहे. बघा, आता 1 जानेवारीपासून म्हणजे आजपासूनच या योजनांमध्ये काही मोठे आणि महत्त्वाचे बदल हे लागू होणार आहे. तर तुम्ही जर काही बदल ऐकले नाही, तर कदाचित तुमचा देखील हप्ता बंद होऊ शकतो आणि तुम्हाला देखील आता जे काही सरकार बोनस देणार आहे, ते देखील तुम्हाला मिळू शकणार नाही. यासाठी आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. बघा, एक गंभीर गोष्ट आहे, म्हणून तुम्हाला निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक प्रक्रिया वेळ पूर्ण घेणं हे अत्यंत गरजेचे आहे. याविषयी 1 जानेवारी 2026 पासून दिव्यांग योजना, निराधार योजनेमध्ये आणखी एक मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे आज सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, नेमकं कोणकोणते बदल इथं झालेले आहे, तर आता त्याच्या तुमच्यावर इथं कसा परिणाम होऊ शकतो, सगळं इथं महत्त्वपूर्ण अपडेट हे तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगितलं जाणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं काम करायचं आहे आणि माहिती पूर्ण समजून घ्यायची आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग व्यक्ती असाल, विधवा महिला असाल किंवा पेन्शनधारक व्यक्ती असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला, कारण की बघा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे निराधार लाभार्थ्यांसाठी हे काम अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि अनेक लाभार्थी बँकेतून व्यवहार करत असतात. त्याचबरोबर तसेच विमा अनुदान, कर्ज आणि इतर सरकारी योजनांचा लाभ पॅन कार्डच्या मोठ्या प्रमाणावर इथं त्यांनी आता गैरसमय केलेला आहे. बघा, तुम्ही आता जसं की निराधार व्यक्ती असाल, तुम्ही शेतकरी असाल किंवा पेन्शनधारक व्यक्ती असाल किंवा कुठलीही तुम्ही व्यक्ती असाल, जर तुम्हाला गव्हर्नमेंटचं पेन्शन मिळत आहे, म्हणजेच तुम्हाला गव्हर्नमेंटचे पैसे मिळत आहे, तर पॅन कार्ड जर का तुमच्याकडे असेल, तर हे महत्त्वपूर्ण नियम तुमच्यासाठी असणार आहे. बघा, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कदाचित तुम्ही लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि असेल तरी देखील तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तर कोणत्या कारणास्तव तुमचा हप्ता बंद होऊ लागलेला आहे आणि होणार आहे, हे देखील तुम्हाला शक्यतो मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील आपण सांगणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं काम करायचं आहे. बघा, तुमचे सरकारी लाभ इथं अवलंबून आताच मित्रांनो, माहितीला तुम्हाला 100% लक्ष देऊन ऐकायचं आहे. बघा, 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्याआधी जसं की आधार कार्ड काढलेलं असेल, अजूनही पॅन कार्डशी तुम्ही लिंक केलेलं नसेल, तर 31 डिसेंबर 2025च्या आतीलच तुम्हाला हे पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य होतं. परंतु त्याहूनही एक आता महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने निराधार व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना किंवा जे आता सरकारतर्फे पेन्शन घेत असतात, त्यांना हे महत्त्वपूर्ण नियम त्यांनी सांगितलेला आहे. बघा, आता तुम्ही 2026मध्ये देखील आता तुमच्या आधार कार्डला हे पॅन कार्ड लिंक करू शकणार आहे. लिंक कसं करायचं, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावरून बघा, तुम्ही जर का डिसेंबर हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल आणि तुम्ही लाभार्थी असाल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्याची देखील तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, आता जसं की आयकराशी संबंधित कोणतीही कामे अडचणीत येऊ शकतात, म्हणजे जे आता पैसे वेळेवर खात्यात येतात ते थांबण्याचा इथं धोका होणार आहे. आता बघा, संपूर्ण प्रक्रिया आयकर विभागाच्या ई फिलिंग जी आता वेबसाईट असणार आहे, म्हणजेच तुम्ही ई फिलिंग टाकलं किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे टाकलं तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा, मी शॉर्ट देखील अपलोड केलेला आहे. त्यावरती जर का तुम्ही गेला, तर तुम्हाला आधार हे स्टेटस चेक करायचं आहे. तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा. तुमच्या बँकेच्या खात्याला जसं की तुम्हाला आधार कार्ड लिंक केल्याशिवाय पैसे येत नाही, तसेच तुमच्या बँकेच्या खात्याला जसं आपण आता आधार कार्ड लिंक केलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. बघा, ग्रामीण भागातील निराधार कुटुंबांसाठी खूपच महत्त्वाचा आणि जसं की आनंददायी निर्णय नसून हा तुमच्यासाठी जसं की गंभीर विषय असणार आहे. बघा, तसेच आता बघा, राशन कार्डची KYC वेळेवर पूर्ण केली नाही, तर तुम्हाला इथं मोफत राशन हे बंद होऊ शकतो. तर बघा, आता त्या व्याधी तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घेणे हे देखील अनिवार्य ठरणार आहे. आता बघा, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थी होते ते वाट पाहू लागलेले आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर का संजय गांधी किंवा कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेताय जे निराधारची संदर्भातील असणार आहे, तर बघा, तुम्ही एक गोष्ट नक्की कॉमन समजायची आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केला आहात का? जर केलं नसेल तर करून घ्या. कारण की बघा, तुमचे जर एकदाचे हप्ते बंद झाले कायमस्वरूपी, आता जसं की गव्हर्नमेंट नवीन अपडेट आणि नवीन स्कीम इथं काढत असते, त्या स्कीमच्या माध्यमातून तुम्ही जर का अपात्र झाला, तर मग पुन्हा तुम्ही अर्ज करू शकणार नाही. मग आपल्याला फेरफटका न बसण्याच्या आधीच हे सर्व कामं पूर्ण करून घ्यायचे आहे. कारण की बघा,
जर आपण हे कामे केली नाही, आपला हप्ता तर बंद होणारच होणार आणि कायमस्वरूपी आपण त्याचा जसं की लाभसुद्धा घेऊ शकणार नाही, म्हणजे पुन्हा देखील अर्ज करू शकणार नाही. तर बघा आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना या सर्वांना आता बघा 10 ते बघा 15 जानेवारी 2026 पर्यंत तारीख लक्षात ठेवायची आहे. 10 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत याच्या आतील केव्हाही तुम्हाला 2025चा जो काही डिसेंबरचा हप्ता असणार आहे, तो तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. बघा त्यासाठी आता सरकारने जे आता तुम्हाला भरपूरशा लाभार्थ्यांना ₹1500 मिळत आहे, तर त्यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे. तो प्रस्ताव आहे ₹2500. तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या खात्यावरती ₹2500 आले पाहिजे? मग 2500 आले पाहिजे, तर हे कामे तुम्हाला लवकरात लवकर सर्वात आधी करून ठेवायचे आहे. उशीर झाला तरी चालेल, परंतु आपल्या खात्यावरती ₹2500 यायलाच हवे, कारण की सरकारने जी-आर काढलेला आहे. बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं आंदोलन हे सफल झालेलं आहे. मग कागदावरच नुसतं इथं त्यांची अंमलबजावणी होऊ नये, तर आमच्या खात्यावरती प्रत्यक्षात पैसे येणंसुद्धा गरजेचे असणार आहे. तर त्यासाठी 1 महिना नाही तर 2 महिने उशीर झाला तरी चालेल. फक्त संयम आणि धीर धरून ठेवा, कारण की आपल्या खात्यावरती ₹2500 येण्यासाठी आपल्याला थोडंफार इथं मेहनत देखील करण्याची आवश्यकता पडणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.